आज आपण गोडगंगा किसान क्रांती लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा ही जी पदयात्रा गोलेगाव या ठिकाणी आलेली आहे आणि गोलेगाव या ठिकाणी काही आपल्याला ग्रामस्थ भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत का गोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे किंवा नाही चालू झाला पाहिजे किंवा याला काय अडचणी आहेत ते आपण या ग्रामस्थाकडून जाणून घेणार आहोत। आपलं नाव सांगा पाहिजे। प्रथमतः माझं नाव दिलीप सुदाम लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोलेगाव। सांगायचं असं की आज गोडगंगा किसान क्रांती पदयात्रा ही गोलेगाव ठिकाणी आलेली आहे। आम्ही सर्वांनी त्या यात्रेचं स्वागत देखील केलेलं आहे। सांगायचं असं तर कारखान्याच्या बाबतीत खूप परिस्थिती अवघड आहे। हा कारखाना चालू होणं गरजेचं आहे, कारण का तर आज आपले इथले प्रॉपर शेतकरी आज अशी परिस्थिती उभी राहिलेली आहे की प्रत्येकाच्या म्हणजे वावरामध्ये ऊसाचं पीक हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आता ते ऊसाचं पीक ऊस घालायचा कुठं हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिलेला आहे। आणि सत्ताधाऱ्यांनी 25 वर्ष एक हाती सत्ता भोगवून आज अक्षरशः तो कारखाना धुळीला मिळवलेला आहे। मी पण त्यांचाच कार्यकर्ता आहे, मला माहिती परिस्थिती काय आहे, कशा परिस्थितीत हे इलेक्शन प्रत्येक वेळेस कारखान्याचं इलेक्शन लढवतात हे सुद्धा मला देखील माहिती आहे संपूर्ण। यांनी याआधी इलेक्शन कसे लढवलेले आहेत, आमदारकीचं इलेक्शन असू, कारखान्याचं इलेक्शन असू किंवा झेडपीचं इलेक्शन असू, प्रत्येक इलेक्शनला फक्त पैसा आणि पैसा, फक्त पैशाचा चुराडा करायचा, लोकांना खोटी आश्वासनं द्यायची, सत्ता भोगायची आणि परत जे आहे ते परिस्थिती सारखीच। आज अशी परिस्थिती झालेली आहे, तर अशी परिस्थिती झालेली आहे की ज्यावेळेस कारखान्याचं आत्ता पाठीमागे इलेक्शन झालं, ह्या इलेक्शनला हा माणूस जर एखाद्या शेतकऱ्याने त्याला मतदान केलं असेल तरच हा त्याचा ऊस तोडतोय। ही परिस्थिती ही मी स्वतः अनुभवलेलं आहे। आमच्याच गावातील सुनील कटके यांच्या ऊसासाठी मी एवढे प्रयत्न केले, वारंवार फोन करून देखील सुद्धा ह्या माणसाने राजकारण करून त्याचा ऊस म्हणजे खूप दिवस वावरामध्ये कुजवला होता। त्याच्यानंतर हे जे आता सभासदांचा जो विषय आहे, पाठीमागे इलेक्शन झालं, सभासदांना साखर कमी दिली, पहिली साखर किती होती, आताची साखर किती दिली, हे ज्यावेळेस आम्ही यांचं ज्यावेळेस गाव पातळीवरती काम करत असतो त्यावेळेस सभासदांना जाऊन यांना मतदान करा, यांना हे करा, मदत करा, असं करा तसं करा, कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत असतो। परंतु आज अशी परिस्थिती झालेली की जे यांना मतदान करतात ते आम्हाला विचारतात की तुझ्या सांगण्यावरून आम्ही मतदान केलं परंतु आमची साखर 10 किलो भेटली। अशी परिस्थिती झालेली, संपूर्ण याच्यामध्ये लुटण्याचं काम झालेलं आहे आणि लूटमार करून स्वतःचा कारखाना उभा केलेला आहे व्यंकटेश सारखा। मी तर म्हणतो की हे पहिले हे बाप लेखांची चौकशी लागली पाहिजे आणि संपूर्ण तालुक्यात जनतेने याची मागणी केली पाहिजे। काय होतंय, हा खुनशी, हा प्रत्येक म्हणतो की खुनशी राजकारण आहे, खुनशी राजकारण आहे, खुनशी राजकारण आहे। काही खुनशी बिनशी नाहीये। आपण सत्य मार्गाने जर गेलो तर कोणी किती खुनशी असला तरी काही फरक पडणार नाही। फक्त सत्याच्या मार्गाने ही लढाई उभी केली आहे पाहिजे आणि दादा पाटील फराटे आणि राहुलदादा पाचरणे यांची, सुधीर फराटे यांची जी तळमळ आहे, ही कारखान्यासाठी जी तळमळ आहे, ही अतिशय म्हणजे सत्य परिस्थिती। त्यांनी आता इथं सगळं आम्हाला काही गोष्टी बोलून दाखवल्या आम्हाला सुद्धा। आम्ही आज रोजी फक्त आम्ही म्हणायचो नाही ना ही लोक चुकीची, परंतु ही लोक चुकीची नाही, ही लोक सत्याच्या मार्गाने चाललेली, हा चुकीचा आहे। यांनी ह्या कारखान्याच्या जीवावरती स्वतःचा कारखाना उभा केला। सभासदांना हा किती पैसे वाटतो, काय करतो, कसं इलेक्शन लढवतो हे मी स्वतः साक्षीदार आहे, मी करतोय हे मला माहिती। आणि राहिला प्रश्न ते मध्ये जे कारखान्यांनी आपलं कामगारांनी जे आंदोलन केलं होतं साहेब, ते आंदोलन कसं हाणून पाडलं तेथील ते महादेव मचाले त्यांनी मला फोन करून सांगितली सगळी परिस्थिती। आज पण ते मचाले साहेबांचं माझ्याकडे कॉल डिटेल आहेत, अख्खं रेकॉर्डिंग आहे। त्यांनी त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीस यंत्रणा वापरून त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, असं सगळी परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे आम्हाला त्यावेळेस फोनवरून। परंतु काय होतंय की कारखान्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता लोकांनी इथून पुढे सभासदांनी विचार केला पाहिजे याच्या आतून, नाहीतर अन्यथा हा कारखाना बंदच राहणार, हा चालू होऊ शकत नाही। अशोक पवारकडून हा कारखाना भविष्यातही चालू होणार नाही। आपण पाहिले या ठिकाणी की जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा घणाघात केलेला आहे का कशा पद्धतीने कारखाना डॅमेज होतोय आणि बंद पडलेला आहे। हे आपण काही कारखान्याचे सभासद बी आहेत त्यांच्याकडून बी आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार। नाव सांगा तुमचं पहिलं। मी भगतसिंग दामोदर वाखारे, माझी सोसायटीचा चेअरमन।
माझा स्वतःचा असा अनुभव आहे. 2 वर्षापूर्वी माझे 5 टनाचा गोळ केला होता. ऊसाच्या वजनाचा 5 टनाचा गोळ केला. त्याला 4 मी चकरा मारल्या कारखान्यावर, पण ते काही मला पैसे मिळाले नाही. अर्ज केला, अर्जाची पोच आहे, हा विषय वेगळा आहे. पण आता जी पदयात्रा आली ती एकदम रास्त आहे. लोकांनी विचार करायला पाहिजे, सर्वसामान्य जनतेने विचार करायला पाहिजे की कारखाना चालूच होणं गरजेचं आहे. मागल्या वर्षी माझा 2 एकर ऊस होता, घोडगंगा तर काही चालूच झाला नाही, परंतु व्यंकटेश सुद्धा नेतो म्हणले, नेलंच नाही. शेवटी 2 एकर ऊस मी जनावरवाल्यांना दिला आणि जनावरवाल्याचे पैसेही बी नाही अजून मिळाले. 2 एकर ऊसाचं माझं नुकसान झालं, जनावरांच्या मुखी गेलं. शेतकऱ्यांचा फायदा, कामगारांचा फायदा, इथे लोकांचे फायदे, तुमचे आमच्या सर्वांचे फायदे होतील, त्यासाठी चालू व्हावं. आपण सुरू होणे टायमाला झालं. त्यावेळेस सभासद जे काही पैसे ते भरले होते, हा, किती होते त्यावेळेस सभासद? 522 नाही त्यावेळी 522 वर होती. तर तुम्हाला काय वाटतं? कारखाना चालू व्हावा म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा होईल, सर्वांचा फायदा होईल. हा, कारखान्याची अजून हे वाढेल चांगली. आता जबाबदारी आता ते आमच्या चालू करावं याची आम्हाला. आता जो कारखाना बंद आहे 2 वर्षावर, हा हा, नेमकं कोण याला कारणीभूत आहे असं काय तुम्हाला वाटतं? काय आहे काय झालं हे आता यापुढे त्याचे कसं कोण जाते, आपण चालू व्हावं असं आपलं होईल. आज आपण जी पदयात्रा चाललेली आहे त्या पदयात्रेनिमित्त गोलेगाव गावामध्ये आपण पाहतोय की काही शेतकरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटतायत. त्यांची सुद्धा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याविषयी काय तळमळे काय असतं हे जाणून घेण्यासाठी आपण अशाच एक ठिकाणी शेतकरी महिलेजवळ आपण आलेलो आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की घोडगंगा सहकारी कारखाना चालू झाला पाहिजे किंवा नाही चालू झाला पाहिजे, हा आपल्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळं त्यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा पहिले. बायसा सतीश खरबस. आता तुम्ही ऊस शेतकरी होता, हा, ऊस उत्पादक शेतकरी होता, हो. तुमचा ऊस कुठे जात होता? गोडगंगेला. कधी पाठवला होता घोडगंगेला साधारण? आता मागच्याच वर्षी आमचा ऊस गेला, कारखाना बंद झाला. बंद झाला हा. तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळाले का त्याचे? फक्त 85,000चा हप्ता आला, परत आलेच नाही पैसे. काय वाटतं आता जी घोडगंगा सहकारी कारखान्यासाठी जी पदयात्रा निघाली, आंदोलन होत आहेत, काय वाटतं चालू झाला पाहिजे का कारखाना का नाही झाला पाहिजे? चालू काय झाला पाहिजे. झाला पाहिजे? हो, का चालू झाला पाहिजे? त्याच्या पाठीमागचं कारण काय? आपल्या शेतकऱ्यांचे पैसे गुंतलेले आहे भरपूर, आणि अजून कामगारांचे पण पैसे गुंतलेले, आपले गुंतलेले, सगळ्यांचे पैसे मिळावा आणि कारखाना चालू व्हावा. ही पदयात्रा जी आलेली आहे त्या पदयात्रेनिमित्त गोलेगाव या ठिकाणी रस्त्याने जाताना काय आपल्याला शेतकरी बांधव दिसलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण प्रतिक्रिया घोडगंगा कारखान्यासंदर्भात. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. पोपटेश नवाखर. तुम्ही कारखान्याचे सभासद आहात का? तुमच्याकडे ऊस आहे? नेमकं आता ही जी घोडगंगा कारखान्याची जी पदयात्रा चालली चालू व्हावं म्हणून, याविषयी तुम्हाला काय वाटतं? चालूच आहे, पण आमचं काय शेतकऱ्यांचं काय? काय वाटतं तुम्हाला नेमकं घोडगंगा जी आता बंद आहे, 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा पण झाली, बरोबर आहे ना, चालू आहे, झालाच पाहिजे ना. चालू झाला पाहिजे. आता तुमच्याकडे ऊस आहे म्हणताय, तर तुमचा ऊस आता जातोय कुठं? आता हेच वर्षी लावलाय ना आम्ही. पहिला तर गेलं पडालो पैसे, ते पहिलं काय पहिलं गेलं पैसे काहीच नाही. एक हप्ता दिला, परत हप्ताच नाही दिला. तुमचा बी ऊस होता? हा, आमचा ऊस होता. पहिले पैसे आलेच नाहीत, आलेच नाहीत. सदाशिव विष्णू वाकर नावाने पहिले पैसे आलेच नाहीत. दोन आले, तिसरा आलाच नाही. बरं, मग आता घोडगंगा सहकारी कारखान्यासाठी जी पदयात्रा निघाली, काय वाटतं तुम्हाला? काय आहे मग आता पदयात्रा कशासाठी काढते ते आम्हालाच कळत नाही काही. कारखाना चालू होण्यासाठी ही पदयात्रा आहे, तर हा, तुम्हाला काय वाटतं? कारखाना चालू व्हावा हे आम्हाला वाटतंय, पण ते आलं पाहिजे ना. पहिलं राहिलेलं त्याचं काय? अच्छा, पहिले येणारच नाही. हा, मग आता पुढचं काय? पहिले येणार नाही, पुढचं काय? म्हणजे मनापासून तुमची इच्छा आहे कारखाना चालू झाला पाहिजे? कारखाना चालू व्हायलाच पाहिजे, कारण आपल्या जवळ आहे. आपल्या काय म्हणते, लांग खाली टांगवरती आहे. पण पुढचं काय? हा, पुढचं काय नाही, कारखाना चालू झालं, पुढचं काय आणि मागचं काय? याचा विषय आहे ना. मागचं काय पुढचं काय? मागचं असं बसलं, पुढचं काय करणार? याचा काय विषय? मागचं बसलं, पुढचं काय? कारखाना चालू व्हावा. शेतकऱ्यांची मनोमन इच्छा आहे की कारखाना चालू झाला पाहिजे आणि या पदयात्रेला लोकांचा चांगल्यापैकी समर्थन आहे.
लोक मनापासून इच्छा व्यक्त करतायत का घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे, जी शिरूर तालुक्याची कामधेनू समजली जाते. तिच्यासाठी नक्कीच लोकांची मनापासून इच्छा आहे की काही झालं तरी कारखाना चालू झाला पाहिजे, अशी इच्छा आहे लोकांची. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.